त्याचप्रमाणे गोलंदाजी मार्कवर बघतोय आपण पोमन संघाकडून येते वैयक्तिक पहिल्या संघाचं पहिलं शतक टाकण्यासाठी मिस्टर अतुल. पंचांकडे इशारा येतोय, सामन्याला सुरुवात होते. रॅडम ओव्हर द विकेटचा मारा करेल गोलंदाज अतुल. आपल्या पहिल्या षटकामधला पहिला चेंडू, यापुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातो. एसटी रक्षक येतोय त्याच्या खाली. अशा प्रकारे पहिल्या विकेटचं पतंग, पहिला हादरा बसतोय बिरसा मुंडा सातिवली संघाला. थँक्यू डीजे. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. नक्की तुझ्यासाठी आले म्हणा आकाश. याच्यासाठी आता मात्र मैदानामध्ये संदीप जातोय, कारण पहिला गडी बाद झालेला आहे बिरसा मुंडा सातिवली संघाचा. नक्कीच पहिल्या चेंडूवर पहिला गडी बाद होतोय. मात्र नक्कीच चांगली गोलंदाजी अतुल याच्या मार्फत बघायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये नंबर 3चा बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय मिस्टर संदीप. गोलंदाज अतुल. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला, 2 क्षेत्ररक्षक आहेत, परंतु अप्रतिम क्षेत्ररक्षण मानायला बघतोय. म्हणायला लागेल मिड विकेटवर सीमारेषेवर नक्कीच आपल्या संघासाठी 3 धावा वाचवल्या गेल्या. या चेंडूवर 1 धाव येते. एका धावेने संघाची धाव संख्येत भर पडते. धाव संख्याचा श्री गणेश केला जातोय संदीप याच्या मार्फत. संघाची धाव संख्या 1. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू बिग हिट मिड विकेटच्या वरून सीमा रेषे बाहेर. 6 धावांसाठी दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. या 6 धाव्याने संघाची धाव संख्या बघतो आपण 7 धावा झालेल्या आहेत. परशुराम मोकाशी याच्या बॅट मधून निघालेला हा षटकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर अतुल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा यॉर्क करण्याच्या प्रयत्नात निर्धार चेंडूची समाप्ती होते. चांगला कमबॅक बघायला मिळतोय गोलंदाजा मार्फत आपल्याला. 1 तेरी तर 1 मेरी असं सांगायला काही हरकत नाही. षटकार खाऱ्याच्या नंतर स्वतःला सावरला जातोय आणि निर्धार चेंडूची समाप्ती होते. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू, या पुढचा चेंडू पुन्हा एकदा निर्धार चेंडूची समाप्ती होते. बॅक टू बॅक निर्धार चेंडूची समाप्ती. चांगला कमबॅक अतुल याच्या मार्फत. अतुल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आता मात्र बघतोय लॉग लेगच्या दिशेला. चेंडू जातोय, क्षेत्र खाली आहे. आउटफील्ड फास्ट. बघता बघता चेंडू सीमा रेषा पार जातोय. हा येतोय षटकार. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. सॉरी, हा चौकार येतोय. षटक क्रमांक पहिलं संपतंय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या बघायला गेलो तर 11 धावा झालेल्या आहेत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या 11. तर याच्यानंतर होणारा सामना असेल बाबोला बॉईज वर्सेस युनिट स्पोर्ट चिंचोटी. तर पहिल्या 6 चेंडू मध्ये 11 धावा येत आहेत. 2 षटकाचा सामना आहे. तर विशाल भडांगे शेवटचं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आणि स्ट्राईकच्या एंडवर आपण बघतोय संदीप याला
या पुढचा चेंडू लेग स्टिक सोडून जाणारा चेंडू, पंचांकडे इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते आणि अवांतर धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या 12. या पुढचा चेंडू मिड विकेटच्या दिशेला खेळून काढला. क्षेत्ररक्षक आहे आणि एका धावेवर समाधान मानावं लागते. एका धावेने संघाची धावसंख्या 13 धावा. 1-13. नक्कीच जो आपण बघतोय मागच्या सामन्याचा फलंदाज, जो मेन ऑफ द मॅच ठरला गेला, आकाश, हा लवकर बाद झाला. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या वरून क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम झेल पकडला जातोय. पुन्हा एकदा विकेटचा पतंग होते. कमॉन डीजे. डीजे, तुझी माझी जोडी जमली. इथे गोलंदाजाची आणि क्षेत्ररक्षकाची जोडी बनली. अशा प्रकारे फलंदाज बाद. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होतोय. मिस्टर योगेश. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होतोय. या पुढचा चेंडू आपण बघतो मिडवानच्या दिशेला येतो. क्षेत्ररक्षक येतोय. पुन्हा एकदा विकेटचं पतंग. बॅक टू बॅक गडी बाद. कमॉन डीजे. थँक्यू डीजे. अप्रतिम संगीत बघायला मिळतोय आकाश दादा याच्याकडून. विकेटची हॅट्रिकला चान्स येतोय इथे गोलंदाज विशाल याला. बघूया भरपूर असे रेकॉर्ड ह्या नवीन पर्वामध्ये ह्या मैदानामध्ये आपल्याला बघायला मिळालेले आहेत. विशाल गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलिव्हरी. परंतु 22च्या रूपाने एक धाव येते. एका धावेने संघाची धावसंख्या बघायला गेलो तर 14 धावा. पहिल्या षटकाचा विचार केला तर 11 धावा आलेल्या होत्या. दुसरं षटक मैदानामध्ये चालू आहे. 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्या 14. विचार केला गेला तर 4 चेंडूमध्ये केवळ 3 धावा मोजतोय गोलंदाज विशाल. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बॉल येतो मिडच्या दिशेला. क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम क्षेत्ररक्षण आपल्या संघासाठी. नक्कीच 2 धावा वाचवल्या गेल्या. या 2 धावेने संघाची धावसंख्या बघतो आपण 16 धावा. धाव फलावर लागल्या गेल्या. या पुढचा चेंडू मला वाटते ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 17. शेवटचा चेंडू आहे या इनिंग मधला. तर मला वाटते फलंदाज बाद झालेला आहे. यस, हिट विकेट झालेला आहे असं वाटतंय. धावचीच्या रूपाने रन आउट. यस, पंचांकडून इशारा येतोय आणि पुन्हा एकदा पंच इशारा करतात की खराब चेंडू आहे हा. तर अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 17 धावा. गावदेवी पोमन संघाने कमबॅक केलेला आहे या सामन्यामध्ये. कारण पहिल्या षटकामध्ये 11 धावा आलेल्या होत्या. या षटकाचा विचार केला गेला तर 5 चेंडू टाकून झालेले आहेत. 6 धावा दिलेल्या आहेत. पुन्हा एकदा विशाल. पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू गल्लीमध्ये जातो. मी स्पीड होते.
अशा प्रकारे शेवटच्या चेंडूवर 2 धावा येत आहेत. धावचीच्या रूपाने गडी सुद्धा बाद होत आहे. षटक क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये समाप्त होते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 19 आणि 20 धावांचं लक्ष्य असेल गावदेवी पोमन संघासमोर विजयासाठी. यानंतरचा सामना असेल. नॉटिफिकेशन कॉलसाठी या प्लीज. बाबोला बॉईज त्याच विरुद्ध युनिट स्पोर्ट चिंचोटी. हॅलो, चला युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाचा संघानक या भाबोला बॉईज भाबोला या संघाचा संघानक उपस्थित झालेला आहे. तर सन्माननीय भरतजी उत्तेकर यांना विनंती करतोय की आमच्या टॉस बॉक्समध्ये या. आपल्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करणार आहोत. बघा, अगोदर आपण टॉच ओळख करून देऊया. एका बाजूने बीजेपी आहे तर एका बाजूने ACA. कोण कॉल देतोय? AC असा कॉल आहे आणि ACA इथे आलेला देखील आहे. टॉस जिंकलाय तो म्हणजे युनिटी स्पोर्ट्स चिंचोटी संघाने. पाहुण्यांना विनंती आपण आदराने जाऊन स्थान पण नवा. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? बॅटिंग करण्याचा निर्णय आहे. मी आतापर्यंत बघितलं की ज्या संघाने टॉस जिंकलेला आहे त्याने प्रथम क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे. बॅटिंग घेण्यामागचं कारण सांगशील? ह्या सीझनची सुरुवात आहे तर ती बॅटिंगनेच करू असं ठरवलंय. या सीझन मध्ये जे प्रॅक्टिस तुम्ही करताय मातीच्या पिचवरती करता की कॉन्क्रीट पिचवरती करता? कॉन्क्रीट. या पण जी खेळपट्टी पाहतोय जी मातीची खेळपट्टी आहे, सध्या तरी आपण बघितलं बॉलरसाठी देखील बेनिफिट आहे आणि बॅट्समनसाठी देखील बेनिफिट आहे. असं एखादं टार्गेट असेल मनामध्ये कुठपर्यंत पोहोचणार असेल 30 षटकामध्ये? 40 पर्यंत. आपल्याला शुभेच्छा असतील, जास्त वेळ घेत नाहीये. आपण टॉस हा गमावलेला आहे. आपल्याला अगोदर फिल्डिंग करायची आहे. हा निर्णय मनासारखा लागलाय मनाविरुद्ध लागलाय? मनासारखा लागलाय. म्हणजे टॉस जिंकला असता आपण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. अगदी तुमच्या मनासारखं झालेलं आहे. समोरच्या संघाने धाडसी निर्णय घेतलेला आहे. तुमच्याकडे असे कुठले गोलंदाज असतील ते समोरच्या संघाला कमीत कमी धावांवरती रोखतील? लक्ष्मण आहे आमचा, तो जरा चांगला बॉलर आहे. या मैदानावरती अगोदर तुम्ही कधी खेळलात की प्रथमच खेळतायत? गेल्या वर्षी आम्ही फायनल मारलेली इकडे. हे फायनल मारले म्हणजे तुमच्याकडे अनुभव भरपूर आहे. या खेळपट्टीबद्दल या मैदानाबद्दल काय म्हणाल? खूप छानच आहे मैदान. आमचा ग्राउंड पण मातीचं आहे, त्याच्यामध्ये आम्हाला सवय पडली. आपल्याला शुभेच्छा असतील. चला जाऊया, मॅच देखील स्टार्ट होतोय. ओ टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू प्रदीप. चला तर पोमन संघाची सलामीची जोडी मैदानामध्ये बघतोय. 12 चेंडू, विजयासाठी धावा असतील त्या 20. जी सरासरी मेंटेन करायची आहे. प्रत्येक षटकामागे 10 धावा जमाव्या लागतील पोमन संघाला जे या स्पर्धेमध्ये कायम राहायचं असेल तर. दुसऱ्या बाजूला बघतो आपण बिरसा मुंडा सातिवली संघ अप्रतिम संघ आहे या असोसिएशन मधला. पुन्हा एकदा या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन चेंडू येतोय. आपण बघतो मिड विकेटच्या दिशेला क्षेत्ररक्षक. चुकीला माफी नाही. अशा प्रकारे एक्स्ट्राच्या रूपाने या 3 धावा समोरच्या संघाला दान केल्या जात आहेत. पहिलाच चौकार येतोय या सामन्यामध्ये. थँक्यू डीजे. सेकंड इनिंगचा पहिला चौकार विशाळ्याच्या बॅट मधून निघतोय. धावसंख्या 4. पुन्हा एकदा आकाशी गोलंदाजी मार्क वराडे ओव्हर द विकेटचा मारा. या पुढचा चेंडू आता आपण बघतोय ट्रिप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. अशा प्रकारे चूक करणार नाही चुकी आणि पहिलं विकेटचं पतंग होतंय.
म्हणजे बघा एखादा गोलंदाज जर चांगली गोलंदाजी करत असेल तर क्षेत्ररक्षकाने सुद्धा त्याला चांगली साथ द्यायला हवी. अशा प्रकारे पहिल्या चेंडूवर बघायला गेलं तर मिसफील्ड झाली आणि मिसफील्डच्या रूपाने चौकार आला. त्याच्यानंतरचा दुसरा चेंडू बघा अप्रतिम झेल पकडला गेला, फलंदाज बाद होतोय. अशा प्रकारे नंबर 3चा बॅटर मैदानामध्ये देतोय मिस्टर हेमंत. पुन्हा एकदा आकाश गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू अप्रतिम डिलवरी निर्धार चेंडूची सांगता. चांगला कमबॅक. पहिल्या चेंडूवर चौकार खाल्याच्या नंतर स्वतःला सावरलं गेलं आकाशाच्या मार्फत. मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच बघायला गेलं तर आकाश. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. आपल्या पहिल्या षटकातला पुढचा चेंडू. या पुढचा चेंडू आपण बघतोय फाईन लेगच्या दिशेला जातोय. क्षेत्ररक्षक आहे. आणि एका धावेवर समाधान मानावं लागतंय. तर एका धावेने संघाची धावसंख्या 5 धावा. 20 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकाचे 4 चेंडू टाकून झालेले आहेत. धावसंख्येचा विचार केला तर धावा झालेल्या आहेत त्या 5. आकाश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होतोय. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या वरून सीमारेषेबाहेर 6 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. षटकार. थँक्यू डीजे. तर या 6 धावेने संघाची धावसंख्येत भर पडते. धावसंख्या आता मात्र होते 11 धावा. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेला परंतु क्षेत्ररक्षक आहे यावेळी. अशा प्रकारे गाडी बाद होतोय. पुन्हा एकदा विकेटचा पतंग. कमान डीजे. खरोखरच दोस्ती बघायला गेली तर नक्कीच गुणलेखक आणि पंच यांची जर जोडी बघायला गेली ना तर खरोखर फॅविकेक सारखी ही जोडी आहे. जर पंच आणि गुणलेखक कुठल्याही टुर्नामेंटला नसले तर सामना होणार नाही. बघा अशी ही जोडी पंचांची आणि गुणलेखकाची अप्रतिम जोडी. तर नक्कीच खराब शॉट सिलेक्शन म्हणावं लागेल राहुल याचं, कारण मागच्या चेंडूचा विचार केला तर षटकार आलेला होता. नक्कीच तुम्ही 1 धाव घ्यायची होती आणि स्ट्राईक चेंज झाली असती, परंतु तसं काय होत नाही. अशा प्रकारे आता मात्र पुन्हा एकदा अडचणीमध्ये येताना दिसतोय संघ. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी गरज असेल 9 धावेची. ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. 6 चेंडू 8 धावेची गरज. गोलंदाजी मार्कवर जर विचार केला तर अनिकेत सारखा एक अनुभवी गोलंदाज आहे, ज्याला आपला अनुभव इथे मैदानामध्ये झोकून द्यावा लागेल. जर आपल्या संघाला या सामन्यामध्ये विजय मिळवून द्यायचा असेल तर. धावसंख्या झालेली आहे ती 12 धावा. सहा चेंडू 8 धावेची गरज आहे. म्हणजे रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे. थर्ड अंपायरच्या जवळ गेलेले आहेत. पंचांच्या निर्णयावर सहमत नाही गोलंदाज मिस्टर अनिकेत. याला थोडासा डाऊट आहे आणि लगेच त्यांनी थर्ड अंपायर जवळ निर्णय दिलेला आहे. बघूया थर्ड अंपायर कडून निर्णय येतोय. गुलाबी साडी आणि लाली लाल लाल दिसते मी भारी ताजा फोटो माझा काढ.
उसळून आले मी आज, असं नका बघू अहो येते मला लाज. थँक्यू डीजे. तर खरोखरच पंकज पंचांनी दिलेला निर्णय हा अंतिम राहील. वाईट बॉलचा इशारा होता आणि वाईट बॉलच आहे हा. आणि या एका धावेने संघाची धावसंख्या 12 धावा. या पुढचा चेंडू बॅटचा कडा घेऊन जातोय. चेंडू स्लिप आहे, मिस फील्ड होते आणि बघता बघता चेंडू सीमारेषेच्या दिशेला जातो आणि सीमारेषा पार करतो. 4 धावांसाठी. दॅट्स अ गुड शॉट. चौकार. ये पब्लिक दीवानी होते अशी आता ही भाऊची, पब्लिक दीवानी होते अशी आता ही भाऊची. थँक्यू डीजे. या 4 धावेने संघाची धावसंख्या बघतोय आपण 16 धावा झालेल्या आहेत. विजयासाठी 4 धावेची गरज आहे. चेंडू शिल्लक असतील ते 5. या पुढचा चेंडू पुन्हा एकदा बघायला गेलं तर ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू. पुन्हा एकदा पंचांकडून इशारा येतोय. खराब चेंडूची नोंद केली जाते. अवांतर धाव येते. अवांतर धावेने संघाची धावसंख्या आता मात्र 17 धावा. यानंतर होणारा सामना असेल बाबोला बॉईज वर्सेस युनिट स्पोर्ट चिंचोटी. अनिकेत महाली सारखा गोलंदाज आहे आणि नक्कीच बघायला गेलो तर आता मात्र 3 धावाची गरज आहे सामना जिंकण्यासाठी गावदेवी स्पोर्ट पोमन संघाला. अनिकेत पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. या पुढचा चेंडू स्क्वेअर लेगच्या दिशेला खेळून काढला गेला. यस. आणि 1 धाव येते चेतन याच्या बॅट मधून. एका धावेने संघाची धावसंख्या 18 धावा. सॉरी हेमंत याच्या बॅट मधून येणारी ही 1 धाव. पुन्हा एकदा अनिकेत. या पुढचा चेंडू रिव्हर्स शॉट आणि अशा प्रकारे विजय संपादन करतोय गावदेवी स्पोर्ट पोमन संघ आणि या स्पर्धेतून बाहेर जातोय बिरसा मुंडा स्पोर्ट चिंचोटी संघ. हार्ड लक, हार्ड लक बिरसा मुंडा सातेवली संघ आणि कॉंग्रॅच्युलेशन्स गावदेवी पोमन संघाला. कमांड डीजे.